राहटगाव मुख्य रस्त्याचे भूमिपूजन 9 ऑगस्ट 2024 रोजी झाले असून 2 वर्षे उलटून सुद्धा काम अर्धवटच आहे। दोन्ही बाजूला असलेल्या भूमिगत ड्रेनेज सिस्टीम केलेल्या खडीकरणामुळे पावसाच्या पाण्याचे पाणी साचवून मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे। त्यामुळे रस्त्यावर पायदळ आणि वाहने चालणे अवघड झाले आहे। अनेक लोक यात अपघाताला बळी पडल्याचे दिसून आले। गावकऱ्यांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदार जनप्रतिनिधीकडे समस्या निकाली काढण्याची मागणी केली आहे, परंतु त्याला पाठ दाखवत कुठलीही भूमिका घेतली नसल्याचे लक्षात आले। लोकांचा संयम सुटला आणि शेकडोंच्या संख्येने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयावर संयुक्त धडक दिली आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सकारात्मक प्रयत्न करू असे आश्वासन देऊन पुढील बैठकीचे नियोजन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व उपअभियंता अधिकारी उपविभागीय क्रमांक 3 सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी गावकऱ्यांना देऊन तुमच्या मागण्यांची पूर्तता लवकरच करण्यात येईल असे आश्वासन देऊन गावकऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित कंत्राटदार यांच्या बांधकामाचे नियोजन युद्ध पातळीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे लक्षात आणून दिले। यावेळी कार्यकारी अभियंता व उपविभागीय अधिकारी यांनी स्थळ निरीक्षण करून लवकरात लवकर सकारात्मक आवाहन जाहीर करू व कंत्राटदार संबंधित यंत्रणेशी संवाद साधून बैठक लावण्यात येईल व याचा तोडगा काढण्यात येईल असा विश्वास गावकऱ्यांना दिलाय। गावकऱ्यांनी घेतलेली आंदोलनाची भूमिका तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे असे आश्वस्त केले व गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। अधिकाऱ्यांना विनंतीला स्थान देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी असंख्य गावकरी या आंदोलनात सहभागी झाले होते। मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलकांची भूमिका ही विद्यमान आमदारांच्या निवासस्थानी अंगावरती चिखल घेऊन ठिय्याही आंदोलन करण्याचे असेल असे स्पष्ट करत सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले।